नमस्कार मंडळी, आज आपण वैदिक ज्योतिषशास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचा पण तितकाच गैरसमजांनी भरलेला विषय समजून घेणार आहोत। मांगलिक दोष, यालाच कुज दोष किंवा मंगळ दोष असेही म्हटले जाते। आजही अनेक घरांमध्ये लग्न जुळवताना सर्वात आधी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मुलगा किंवा मुलगी मांगलिक आहे का? काही वेळा तर फक्त मंगळ हा शब्द ऐकूनच लग्न मोडले जाते। लोकांच्या मनात भीती निर्माण होते, पण खरोखर मांगलिक दोष इतका भयानक असतो का? 28 वर्षांनंतर तो नाहीसा होतो का? आणि प्रत्येक मांगलिक व्यक्तीचे वैवाहिक जीवन खराबच होते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची स्पष्ट, सोप्या भाषेत आणि शास्त्राधारित माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी जाणून घेऊया, मांगलिक दोष म्हणजे नेमकं काय? वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह हा ऊर्जा, धैर्य, आक्रमकता आणि निर्णयक्षमतेचा ग्रह मानला जातो। हा ग्रह योग्य स्थितीत असेल तर व्यक्तीला साहसी, नेतृत्वगुण असलेली आणि जबाबदार बनवतो, पण जेव्हा हाच मंगळ विवाह आणि कौटुंबिक सुखाशी संबंधित घरांमध्ये असंतुलित पद्धतीने बसतो, तेव्हा त्याला मांगलिक दोष असे म्हटले जाते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळ हा वाईट ग्रह नाही आणि मांगलिक असणे म्हणजे शापही नाही। ही गोष्ट आधी लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे। आता प्रश्न येतो, मांगलिक दोष नेमका केव्हा तयार होतो? जर मंगळ कुंडलीतील काही विशिष्ट घरांमध्ये असेल तर मांगलिक दोष तयार होतो। पहिले घर, जे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व दाखवते। इथे मंगळ असल्यास व्यक्ती थोडी हट्टी किंवा वर्चस्व गाजवणारी असू शकते। दुसरे घर, हे कुटुंब आणि बोलण्याशी संबंधित असते, यामुळे बोलण्यात कठोरपणा येऊ शकतो। चौथे घर, हे घरातील शांतता आणि कौटुंबिक सुख दाखवते। सातवे घर, हे सर्वात महत्त्वाचे विवाहस्थान आहे। इथे मंगळ असल्यास वैवाहिक आयुष्यात मतभेद वाढण्याची शक्यता असते। आठवे घर, हे वैवाहिक स्थैर्य आणि मंगल्याशी संबंधित मानले जाते। आणि 12वे घर, हे शयनसुख आणि मानसिक ताणाशी संबंधित असते। जर मंगळ या घरांव्यतिरिक्त इतर कोणत्याही घरात असेल तर सामान्यतः कुज दोष मानला जात नाही। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त लग्न राशी पाहून निर्णय घेतला जात नाही। कुज दोष तपासताना 3 गोष्टी पाहिल्या जातात: लग्न, चंद्र राशी आणि शुक्र। कारण लग्न व्यक्तिमत्व दाखवते, चंद्र मानसिक स्थिती दाखवतो आणि शुक्र वैवाहिक सुखाचा कारक आहे। म्हणून फक्त एक गोष्ट पाहून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते। आता जाणून घेऊया मांगलिक दोषाचे प्रकार। सर्व मांगलिक दोष सारखे नसतात। काही दोष कमी तीव्रतेचे असतात तर काही जास्त प्रभावी असतात। जर मंगळ कमजोर स्थितीत असेल किंवा राशीच्या सुरुवातीच्या किंवा शेवटच्या अंशांवर असेल तर त्याचा प्रभाव खूप कमी असतो। याला आंशिक किंवा कमी तीव्रतेचा दोष म्हणतात। अशा व्यक्तींचे वैवाहिक जीवन अनेक वेळा अगदी सुरळीत चालते। पण जर मंगळ 7व्या किंवा 8व्या घरात बलवान स्थितीत असेल आणि त्याच्यावर राहू, केतू किंवा शनीचा प्रभाव असेल तर त्याचा प्रभाव जास्त जाणवू शकतो। आता आपण त्या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया। 28 वर्षांनंतर मांगलिक दोष संपतो। अनेक लोक हे वाक्य सांगतात, पण शास्त्रानुसार हे पूर्ण सत्य नाही, कारण जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती बदलत नाही। मग लोक असे का म्हणतात? कारण जसजसे वय वाढते तसतशी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक परिपक्व होत जाते। मंगळामुळे येणारी आक्रमकता, हट्टीपणा आणि उतावळेपणा कमी होतो। व्यक्ती समजूतदार बनते, तडजोड करायला शिकते, म्हणून दोषाचा प्रभाव कमी जाणवतो, पण दोष पूर्णपणे गायब होत नाही। आता सर्वात महत्त्वाचा भाग, मांगलिक दोष रद्द होण्याचे अपवाद। हो, अनेक वेळा कुंडलीत दोष असला तरी तो पूर्णपणे रद्द झालेला असतो। जर मंगळ स्वतःच्या राशीत असेल, म्हणजे मेष किंवा वृश्चिक राशीत, तर दोषाचा प्रभाव कमी होतो। जर मंगळ उच्च राशीत, म्हणजे मकर राशीत असेल, तरही परिणाम कमी होतात। जर गुरूची मंगळावर दृष्टी असेल तर तो अतिशय शुभ मानला जातो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर वधू आणि वर दोघांनाही मांगलिक दोष असेल तर त्याला दोष साम्य म्हटले जाते। अशा वेळी दोषाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतो। आता जाणून घेऊया काही साधे आणि सात्विक उपाय। मंगळवारी हनुमान चालीसा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते। भगवान हनुमान आणि भगवान सुब्रह्मण्य यांची उपासना लाभदायक मानली जाते। मंगळवारी लाल वस्तू दान करणेही शुभ असते। उदाहरणार्थ, लाल मसूर डाळ, गूळ किंवा लाल कापड। पण सर्वात मोठा उपाय कोणता माहीत आहे? स्वभावातील बदल। कारण मंगळामुळे राग, आक्रमकता आणि वाद वाढतात। जर व्यक्तीने संयम ठेवला, राग नियंत्रणात ठेवला आणि अनावश्यक भांडणे टाळली तर अर्धा दोष तिथेच कमी होतो। आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मांगलिक दोष म्हणजे लग्नासाठी शाप नाही,
तो फक्त मंगळाची एक विशिष्ट स्थिती आहे. त्यात अनेक अपवाद आणि रद्दीकरणे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही कुंडली फक्त एका ग्रहावरून ठरत नाही. पूर्ण कुंडलीचे सखोल विश्लेषण आवश्यक असते. म्हणून इंटरनेटवरील अफवा किंवा भीतीवर विश्वास ठेवू नका. योग्य आणि अनुभवी वैदिक ज्योतिषाकडूनच मार्गदर्शन घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच वैदिक ज्योतिष विषयांवरील माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीराम.